अल्फा इंजिनिअरिंग अँड ऑटोमोटिव्ह मध्ये आपले स्वागत आहे। जसे आपण पाहू शकता की आज आपल्याकडे ही i10 ग्रँड गाडी आहे। 2022 ची गाडी आहे, 22-23 ची गाडी आहे। त्याचं फिटिंग चालू आहे आपल्याकडे। आपण पाहू शकता की आपण याच्या हाय प्रेशर पाईपलाईन जो इंजिन कंपार्टमेंट पासून CNG सिलेंडर पर्यंत जात असतो तो आपण पूर्णपणे हायड्रोलिक लिफ्ट वरती आपण त्याला लिफ्ट करून गाडीला अंडरबॉडी मध्ये प्रॉपरली फिट करत असतो आणि हे एकदम प्रॉपर आणि टेक्निकल फिटिंग केलं जातं। म्हणजे जिथं आपण पाहू शकता जिथून पेट्रोलची पाईप गेलेली आहे त्याच ठिकाणावरून आपण CNG चा पाईप घेऊन जातो, जेणेकरून गाडी रोडवरून किंवा स्पीड ब्रेकरवरून जात असताना अंडरबॉडी मध्ये कुठेही डॅमेज होणार नाही, त्याला कुठेही इम्पॅक्ट होणार नाही। अशा पद्धतीने ते पाईपलाईन प्रॉपरली फिट केलं जातं। आपण पाहू शकता कशा पद्धतीने इंजिन कंपार्टमेंट कडून हा व्हाईट कलरचा CNG चा पाईप आहे, जिथून आपल्या पेट्रोलचे आणि ब्रेक पाईप जातात त्या पाईप बरोबरच हा पाईप प्रॉपरली आपण पाठीमागे सिलेंडर पर्यंत घेऊन गेलेलो आहे। आणि एकदम अशी प्रॉपर टेक्निकल फिटिंग, ISO सर्टिफाईड फिटिंग आपण ज्याला म्हणतो की प्रॉपर आपण लिफ्ट वरती घेऊन त्या लिफ्ट वरून पाईप फिटिंग करताना कुठेही वेडे वाकडेपणा न करता एकदम प्रॉपर फिटिंग केलं जाते। तसेच आपण पाहू शकता आपल्या वर्कशॉपचा प्रिमाइसेस आपण पाहताय, एकदम स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण आपल्या गाड्यांची CNG फिटिंग करत असतो। जिथे कसल्याही प्रकारचा मेकॅनिकला काम करताना एकदम स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण CNG चं काम, आपण फिटमेंटचं किंवा मेंटेनन्सची काम आपण करत असतो। त्या i10 ग्रँड मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने आपण इंजिन कंपार्टमेंट मध्ये CNG किटचं आपण फिटमेंट केलेलं आहे। हे पाहू शकता इंजेक्टर रेल, हा रिड्यूसर आणि प्रेशर गेजचं फिटमेंट आणि हे वायरिंगचं फिटमेंट एकदम सुटसुटीत आणि एकदम क्लीन फिटमेंट आहे, ज्यामध्ये आपल्याला कुठेही असं दिसणार नाही की पाईप वेडेवाकडे बसवलेले आहेत। जिथं ज्या गोष्टी पाहिजेत त्या तिथंच आहेत। गाडीच्या व्हायब्रेशनमुळे कशालाही काही इंजिनला फरक पडणार नाही। आता गाडी ही चालू आहे, इंजिन चालू असतानाही CNG वरती गाडी कन्वर्ट असतानाही इंजिनचं कसल्याही प्रकारचं व्हायब्रेशन जाणवत नाहीये। पूर्णपणे इंजिन एकदम सायलेंट आहे। आपण पाहू शकता ही गाडी CNG वरती कन्वर्टेड आहे। हा त्याचा चेंज ओव्हर स्विच आपण बसवलेला आहे। हे आपण पाठीमागे पाहू शकता स्टेपनी आणि सिलेंडरचं फिटिंग कशा पद्धतीने झालेलं आहे। याला कम्प्लिटली आपण कव्हर अप केलेलं आहे सिलेंडरला। हा पाहू शकता सिलेंडर वॉल्व आणि पाईपलाईनचं फिटमेंट। हा फिलिंग वॉल्व, जिथून आपण गॅस फिल करतो तो फिलिंग वॉल्व एकदम परफेक्ट आणि सुटसुटीत फिटिंग आहे।